नमस्कार, मी अशोक अडसुळे परत एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपल्या या यस समर्पण एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। बाळांनो, आपण पाहत आहोत इयत्ता 10वीच्या जॉमेट्रीच्या म्हणजेच मॅथमॅटिक्स पार्ट 2 च्या सुरुवातीच्या काही कॉन्सेप्टची फास्ट ट्रॅक रिव्हिजन व्हिडिओ सिरीज आणि त्यामध्ये आता आपण पाहत आहोत पायथागोरस थेरम चॅप्टर। आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पायथागोरस थेरम या चॅप्टरचे सुरुवातीचे कॉन्सेप्ट्स काही आपण कव्हर केलेले आहेत। आता त्याच्या पुढच्या कॉन्सेप्टकडे आपण वळतोय जो आहे सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल। तर सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स याच्यामध्ये इथं स्टेटमेंट दिसतंय बाळांनो तुम्हाला, इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ अन अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेन्युअस देन द टू ट्रायंगल्स फॉर्म्ड आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल अँड सिमिलर टू इच अदर ऑल्सो। तर हा स्टेटमेंट काय म्हणतोय इथं की इन अ राईट अँगल ट्रायंगल, ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर आपण एक अल्टिट्यूड ड्रॉ केली हायपोटेन्युअस वरती, सी हियर बीडी ही अल्टिट्यूड आहे जी ड्रॉ केली आहे हायपोटेन्युअस एसी वरती, आणि अशा वेळेला जे दोन नवीन ट्रायंगल तयार होतात तिथं ते दोन ट्रायंगल्स ह्या ओरिजिनल ट्रायंगलला सिमिलर असतात आणि ते दोन्ही ट्रायंगल एकमेकांना देखील सिमिलर असतात। तर ह्या स्टेटमेंट मध्ये तेच सांगितलं। आपण हे स्टेटमेंट थोडंसं तुकडे तुकडे करून समजून घेऊयात पण आणखीन एकदा। इन राईट अँगल ट्रायंगल, त्या दिलेल्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये इफ अन अल्टिट्यूड इज ड्रॉन, ही बीडी अल्टिट्यूड ड्रॉ केलेली आहे टू द हायपोटेन्युअस, या हायपोटेन्युअस एसी ला, देन द टू ट्रायंगल्स फॉर्म्ड, तेव्हा हे जे दोन ट्रायंगल फॉर्म झालेले ट्रायंगल एडीबी आणि ट्रायंगल बीडीसी, हे जे दोन नवीन ट्रायंगल फॉर्म झाले, देन द टू ट्रायंगल फॉर्म्ड आर सिमिलर टू ओरिजिनल ट्रायंगल। हे दोन नवीन ट्रायंगल ह्या ओरिजिनल ट्रायंगलला सिमिलर असतातच आणि अँड सिमिलर टू इच अदर ऑल्सो, आणि ते दोन्ही ट्रायंगल एकमेकांना देखील काय असतात, सिमिलर असतात। बघूयात आपण गिवन मध्ये काय काय दिलंय ते। या स्टेटमेंटचा आणि या फिगरचा वापर करून आपण गिवन लिहू शकतो बाळांनो, कारण थेरम प्रूव्ह करत असताना सुरुवातीला आपण काय लिहितो, गिवन। तर इथे इन ट्रायंगल एबीसी, हा ट्रायंगल काय दिलाय एबीसी, त्याच्यामध्ये हा अँगल एबीसी काय आहे 90 डिग्री आहे, राईट अँगल आहे। अँगल एबीसी इज इक्वल टू काय आहे 90 डिग्री, दॅट इज राईट अँगल। अँड segment BD is perpendicular to hypotenuse AC. Segment BD is perpendicular to hypotenuse AC. हे आपल्याला दिलेलं आहे। आणि आता टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचंय हे बघूया। तर इथं जसं मी तुम्हाला समजावून सांगितलं हे स्टेटमेंट सुरुवातीला या फिगरच्या सहाय्याने, त्याचप्रमाणे आपण काय प्रूव्ह करायचं दिलं की हे ट्रायंगल जे आहेत नवीन तयार झालेले, ते दोन ट्रायंगल पहिल्यांदा ह्या ओरिजिनल ट्रायंगलला काय असतात, सिमिलर असतात हे प्रूव्ह करायचे। म्हणजेच काय, ओरिजिनल ट्रायंगल एबीसी लिहूयात आपण, हा सिमिलर असतो हा नवीन तयार झालेल्या ट्रायंगलला, कोणत्या, ट्रायंगल एडीबी। हा जर आपण करस्पॉन्डन्स घेतला त्याच वेळेला हे दोन ट्रायंगल इझिली आपण सिमिलर दाखवू शकतो। त्याचप्रमाणे आता इथे कसं घ्यायचं आहे, हा एरो डायरेक्शन लक्षात ठेवा, ए कडून डी कडे आणि डी कडून कुठे चाललोय बी कडे, म्हणजे ए डी बी, हा पहिला करस्पॉन्डन्स लक्षात ठेवला। त्यानंतर आणखीन काय करायचंय, ट्रायंगल एबीसी हा सिमिलर आहे ट्रायंगल बीडीसी ला, हा करस्पॉन्डन्स कसा घेतलाय बाळांनो, एबीसी तर नॅचरल रेग्युलर फॉर्म मध्ये लिहिलेलंच आहे नॅचरली, पण इथं आता ह्या बी कडून मी कुठे चाललोय डी कडे आणि डी कडून कुठे चाललोय सी कडे, तर कोणत्या ट्रायंगल नाव कसं तयार होत आहे, बीडीसी, ट्रायंगल बीडीसी। तर हे दोन नवीन ट्रायंगल जे तयार झाले ते ओरिजिनल ट्रायंगलला सिमिलर आहेत आणि त्याचप्रमाणे ते दोन्ही ट्रायंगल एकमेकांना देखील सिमिलर आहेत, तर तसंच लिहायचं इथं। आणि ट्रायंगल एडीबी इज सिमिलर टू ट्रायंगल बीडीसी, तर हे आपल्याला प्रूव्ह करायचंय बाळांनो। इथे आता प्रूफ मध्ये पहिलं हे प्रूव्ह करूयात आपण की इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल एडीबी, या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये आपल्याला काय दिसतंय, angle ABC is congruent
टू अँगल ADB. अँगल ABC कॉन्ग्रुएंट अँगल ADB दोन्ही काय इच 90 डिग्री. इच 90 डिग्री हे काय झालेलं आहे गिव्हन आहे. त्याचप्रमाणे आणखी काय दिसतंय एक कॉमन अँगल दिसतो दोन्हीमध्ये जो एका कॉमन व्हर्टेक्सला तयार होतोय व्हर्टेक्स A ला. ह्या व्हर्टेक्स A ला तयार होतोय कोणता होतोय अँगल BAC कॉन्ग्रुएंट अँगल DAB. 1-to-1 करस्पॉन्डन्स ह्या नावानुसार लक्षात घ्यायचं आणि त्याचप्रमाणे दाखवायचं बाळांनो. बघा ABC ADB आपल्याला ह्या करस्पॉन्डन्स कसा येतो ABC ADB आला. पण ज्यावेळेस मी हा BAC लिहितोय BAC तर इकडे तसंच करस्पॉन्डन्स यायला पाहिजे DAB. तर आपलं आलेलं आहे इथं. सो देअरफॉर ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल ADB by AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ह्याला आपण काय करूयात स्टेटमेंट 1 देऊ आणि त्याचप्रमाणे आता हे प्रूव्ह करूयात सेकंड वन. इन ट्रायंगल ABC and triangle BDC. In triangle ABC and triangle BDC या दोन्ही ट्रायंगल मध्ये पण 90 डिग्रीचे अँगल आहेत. कोणते कोणते आहेत अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BDC. करस्पॉन्डन्स चेक करायचं बाळांनो. ABC BDC बरोबर आहे इच 90 डिग्री. हे काय लिहायचं इथं इच 90 डिग्री. आणि कॉमन अँगल पण दिसतोय. कॉमन अँगल कोणता आहे इथं C अँगल कॉमन आहे. देअरफॉर अँगल ACB तसंच इथं पण घ्यायचं आहे BCD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BCD कॉमन अँगल. इथं पण लिहायचं राहिलं कॉमन अँगल. कारण लिहिणं खूप महत्वाचं असतं बाळांनो. रिझन लिहावं लागतं नेहमी. तर इथे आता हे दोन अँगल आपल्याला दोन करस्पॉन्डिंग अँगलच्या जोड्या आपल्याला कॉन्ग्रुएंट मिळालेले आहेत दोन्ही ट्रायंगल मध्ये. तेव्हा ते दोन्ही ट्रायंगल एकमेकांना AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीने काय असतील सिमिलर असतील. देअरफॉर इथे काय लिहू शकतो आपण ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल BDC बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. तर इथं याला स्टेटमेंट 2 देऊयात. फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरून काय दिसतंय की ABC ADB ला सिमिलर आहे आणि 2 मध्ये ABC BDC ला पण सिमिलर आहे. तर सिमिलॅरिटीच्या काही प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यामध्ये एक ट्रान्झिटिव्हिटी नावाची प्रॉपर्टी आहे. जर अशी सिच्युएशन अराइज होत असेल तर त्या ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टीनुसार आपण हे जे राईट हँड साइडचे जे दोन ट्रायंगल आहेत ते एकमेकांना ऍज इट इज सिमिलर दाखवू शकतो. तर इथं फ्रॉम 1 and 2 triangle BDC is similar to triangle ADB by transitivity property. अशा प्रकारे आपण आपल्याला जे पाहिजे होतं ते काय केलेलं आहे प्रूव्ह केलेलं आहे. देअरफॉर फायनल आपण आन्सर इथे लिहूया. ट्रायंगल ABC is similar to triangle ADB. Triangle ABC is similar to triangle BDC आणि triangle ADB is similar to triangle BDC. Hence proved. तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. बाळांनो समजून घेतल्यानंतर लगेच हाताखालून गेलं तर नेहमी फायद्याचं असतं, कायमस्वरूपी लक्षात राहतं ते.
आशा करतोय समजलं असेलच. आता वळूयात पुढच्या कॉन्सेप्ट कडे, जो आहे थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. तर थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन काय म्हणतो इथं, इन अ राईट अँगल ट्रायंगल परपेंडिक्युलर ड्रॉन टू हायपोटेन्युअस. बघा, इन अ राईट अँगल ट्रायंगल परपेंडिक्युलर ड्रॉन टू हायपोटेन्युअस. इथं बीडी परपेंडिक्युलर ड्रॉ केला हायपोटेन्युअस एसी वरती. परपेंडिक्युलर ड्रॉन टू हायपोटेन्युअस कुठून, फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स. ह्या एसीच्या अपोजिट जो व्हर्टेक्स आहे बी, या बी मधून काय केलेलं आहे, परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. आणि हा परपेंडिक्युलर बीडी इज, हा परपेंडिक्युलर बीडी इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट्स. हा परपेंडिक्युलर बीडी जॉमेट्रिक मीन असतो दोन सेगमेंट्सचा, इनटू विच हायपोटेन्युअस इज डिवाइडेड. इनटू विच हायपोटेन्युअस इज डिवाइडेड. ज्या दोन सेगमेंट मध्ये हा हायपोटेन्युअस ह्या बीडी मुळे डिवाइड झालेला आहे, त्या दोन सेगमेंटचा म्हणजे सेगमेंट एडी आणि सेगमेंट डीसीचा हा सेगमेंट बीडी काय असतो, जॉमेट्रिक मीन असतो. त्याला आपण असं रिप्रेझेंट करू शकतो तिथं, बीडी स्क्वेअर इज इक्वल टू एडी मल्टिप्लाइड बाय डीसी. हे आपल्याला दाखवायचं, ते आपलं फायनल टार्गेट आहे. तर इथं गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे, इन ट्रायंगल ABC, angle ABC is equal to 90 degree and segment BD is perpendicular to hypotenuse AC. Segment BD is perpendicular to hypotenuse AC. हे दिलेलं आहे आपल्याला. आणि टू प्रूव्ह मध्ये आता काय प्रूव्ह काय करायचंय, बीडी हा जॉमेट्रिक मीन असतो कशाचा, सेगमेंट एडी आणि डीसीचा. म्हणजेच बीडी स्क्वेअर इज इक्वल टू एडी इंटू डीसी. हे आपल्याला दाखवायचं आहे. इथे काय दिसतं, इन ट्रायंगल एबीसी, अँगल एबीसी इज इक्वल टू 90 डिग्री अँड सेगमेंट बीडी, कोणता सेगमेंट, बीडी इज परपेंडिक्युलर टू हायपोटेन्युअस एसी. देयरफॉर ट्रायंगल एडीबी इज सिमिलर टू ट्रायंगल बीडीसी. ट्रायंगल एडीबी इज सिमिलर टू ट्रायंगल बीडीसी. असाच करस्पॉन्डन्स घ्यायचं, लक्षात ठेवायचं बाळांनो. आणि इथं काय लिहायचं, सिमिलॅरिटी of right angled triangles. Similarity of right angled triangles. त्यावरून आपण हे डायरेक्टली आता सिमिलर लिहू शकतो. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स कशा असतात, प्रमाणात असतात, म्हणजे सेम प्रपोर्शन मध्ये असतात. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स कशा असतात, प्रमाणात असतात. देयरफॉर यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स आपल्याला प्रमाणात लिहायच्यात. पण ह्या करस्पॉन्डिंग साइड्स सेम प्रपोर्शन मध्ये लिहित असताना ह्याला ध्यानात ठेवायचे. हे जे आपलं टू प्रूव्ह आहे ना, याला ध्यानात ठेवायचं आहे. तर बीडी स्क्वेअर आपल्याला इकडे यायला पाहिजे. तर पहिल्यांदा काय लिहावं लागेल आपल्याला इथं, बीडी अपॉन हे बीडी चा करस्पॉन्डन्स, ह्या एडीबी मधून बीडी चा करस्पॉन्डन्स कसा आहे, बी कडून डी कडे घेतला. तसाच इथं काय येणार आहे, सी कडून डी कडे. इथं काय येणार आहे, सी डी इज इक्वल टू, आता इकडे डिनॉमिनेटरला काय यायला पाहिजे, बीडी यायला पाहिजे. म्हणजे ह्या ट्रायंगलचा बीडी इथं आहे, तर इथं न्यूमरेटरला काय यायला पाहिजे, हे बी कडून डी कडे, तर इथे काय ए कडून डी कडे, एडी. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, करस्पॉन्डिंग साइड सेम प्रपोर्शन मध्ये लिहू शकतो. करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. हे आपलं झालं इथं रिझन. देयरफॉर मग इथे काय करायचंय बाळांनो, हे बीडी इकडे राईट हँड साइडला काय डिवायडेड बाय आहे, त्याला इकडे आपण लेफ्ट हँड साइड कडे आणलं तर ह्या बीडीला काय होतं, मल्टिप्लाइड बाय होतं. बीडी मल्टिप्लाइड बाय बीडी इज इक्वल टू, हे एडी तसंच राहतं आणि हे सीडी इथं जे लेफ्ट हँड साइडला डिवायडेड बाय, त्याला जर आपण इकडे आणलं तर ते काय होतं, मल्टिप्लाइड होतं राईट हँड साइडला. एडीला काय होतं, ते मल्टिप्लाइड बाय होतं सीडी. देयरफॉर बीडी मल्टिप्लाइड बाय बीडी काय होतं, बीडी स्क्वेअर इज इक्वल टू एडी मल्टिप्लाइड बाय
BC हे आपलं टार्गेट होतं, हेन्स प्रूव्ड. व्हिडिओला पॉज करून लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. आशा करतोय समजलं असेलच. तर वळूया पुढच्या कॉन्सेप्टकडे, जो आहे बोर्डवरती दिसतोय तुम्हाला इथं, पायथागोरस थेरम. तर माहिती की इयत्ता 7वी पासून तुम्हाला ह्या गोष्टी सर्व माहिती आहेत, पण आता इयत्ता 10वी मध्ये पण तेच आहे जे तुम्ही इयत्ता 7वी पासून शिकत आलेले आहात, हे 7th क्लास पासून 7th स्टँडर्ड पासून शिकत आलेले आहात. तर काय म्हणतोय पायथागोरस थेरम, काय बोलतोय इथं की राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनसचा जो स्क्वेअर असतो तो त्याच्या रिमेनिंग 2 साइडच्या स्क्वेअरच्या सम इतका असतो. ते आपल्याला इथं प्रूव्ह करायचं. तर इथे काय की AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हे आपलं टार्गेट आहे. तर गिवन दरवेळेस प्रमाणे गिवन मध्ये काय दिलेलं इथं बाळांनो, इथं इन ट्रायंगल ABC, अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. त्यानंतर टू प्रूव्ह AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. इथं कन्स्ट्रक्शन घेऊयात बाळांनो, इथं कंस्ट्रक्शन रचना घेऊयात. सेगमेंट BD परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस AC. प्रूफ मध्ये आपण आता याच्यापूर्वी सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स हा कॉन्सेप्ट बघितलेला आहे, तो कॉन्सेप्ट इथं वापरायचा आहे. सो मेन्शन करायचं जे गिवन आणि कन्स्ट्रक्शन आपण इथं लिहिलेलं आहे ते इथं मेन्शन करावं लागतं सुरुवातीला. इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री अँड हे गिवन आहे, अँड सेगमेंट BD परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस AC हे कन्स्ट्रक्शन आहे. शॉर्ट मध्ये असं लिहू शकतो आपण किंवा फुल फॉर्म मध्ये पण लिहू शकतात. कन्स्ट्रक्शन देअरफॉर जे आपण सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स पाहिलं होतं कॉन्सेप्ट, त्यावरून आता इथं डायरेक्टली लिहायचंय. करस्पॉन्डन्स कसा घ्यायचा मगाशी पण शिकवलं होतं, आताही थोडक्यात सांगतोय. ABC हा ओरिजिनल ट्रायंगल आहे आणि हे जे 2 नवीन ट्रायंगल तयार झाले त्या ओरिजिनल ट्रायंगलला काय असतात, यस सिमिलर असतात. तर तो पहिल्यांदा ट्रायंगल ABC आपण लिहूयात, ओरिजिनल ट्रायंगल इथे लिहूयात. ट्रायंगल ABC सिमिलर. आता नीट लक्षात घ्या, A पॉइंट कडून D पॉइंट कडे आलो, D कडून कुठे गेलो, B कडे. तर ट्रायंगल ADB, ट्रायंगल ADB. आणि हा सिमिलर आहे आणखीन कशाला, आता ह्या B कडून D कडे जायचंय, B कडून D कडे, D कडून C कडे, BDC. असाच करस्पॉन्डन्स लक्षात ठेवायचा आहे. ट्रायंगल BDC हे आपल्याला गिव्हन आहे. आणि याला कॉन्सेप्ट कोणता आपण अप्लाय करतोय तिथं, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल्स, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल्स, एकापेक्षा जास्ती. सो हियर आता ABC ला पहिल्यांदा ADB सोबत काय करायचं, सिमिलर घ्यायचं आहे. नाउ टेक ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल ADB, ही जोडी घ्यायची पहिल्यांदा सिमिलर ट्रायंगल्सची. आणि लक्ष इथे ठेवायचे की AB स्क्वेअर मिळवायचे. काय मिळवायचंय, AB स्क्वेअर. तर AB स्क्वेअर मिळवताना इथं सुरुवातीला आपण इथं काय लिहिणार आहेत, ह्याची आता हे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे ह्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स कशा असतात, सेम प्रपोर्शन मध्ये. मग AB इथं सुरुवातीला लिहिले, AB ची करस्पॉन्डिंग साइड इकडे येणार आहे AD, A कडून B कडे, A कडून D कडे करस्पॉन्डन्स इज इक्वल टू. आता इथं डिनॉमिनेटरला मला काय पाहिजे, ABच यायला पाहिजे.
मग जर इथून ए कडून बी कडे जावं लागेल तिथे न्यूमरेटरला ह्या ट्रायंगलचा करस्पॉन्डन्स कसा घ्यावा लागेल मला, ए कडून सी कडे, तर हा AC अपॉन AB, सी हियर AC अपॉन AB. आता इथं AB इथं राईट हँड साइडला कसं आहे, AB राईट हँड साइडला कसं आहे, डिवायडेड बाय आहे, त्याला आपण लेफ्ट हँड साइडला आणलं तर काय होईल ते AB मल्टिप्लाइड बाय AB इज इक्वल टू हे AC इथं आहे आणि हे लेफ्ट हँड साइडला काय आहे AD डिवायडेड बाय, त्याला राईट हँड साइडला आणलं तर ते AC ला काय होईल मल्टिप्लाइड बाय होईल AD. आणि इथं रिझन आपण लिहायचं राहिलं आपलं करस्पॉन्डिंग साइड्स. करस्पॉन्डिंग sides are in proportion. Therefore, AB multiplied by AB काय येतं, AB square is equal to AC multiplied by AD. याला आपण स्टेटमेंट 1 लिहिलं. तर याच्याप्रमाणेच आता काय घ्यायची, कोणती जोडी घ्यायची, ABC ला या BDC सोबत सिमिलर घ्यायचं. नाउ ट्रायंगल ABC similar triangle BDC, triangle ABC similar triangle BDC. तर इथेही सेम याच फॉर्मॅट मध्ये आपल्याला करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये घ्यायच्यात. पण कसं आपल्याला आता BC मिळवायचंय, तर इथं BC दिसतं, इथं कसं दिसतं, इथं BC B कडून C कडे करस्पॉन्डन्स BC अपॉन इथं काय येणार आहे DC इज इक्वल टू BC अपॉन DC. पण आता इकडे डिनॉमिनेटरला ह्या ट्रायंगलचा BC घ्यायचा आहे, तर इथं BC आहे तर इकडे AC आहे, A कडून C कडे AC अपॉन BC. देअरफॉर BC हे BC इकडे डिवायडेड बाय राईट हँड साइडला, तर लेफ्ट हँड साइडला आणलं तर BC मल्टिप्लाइड बाय काय होतं BC. त्याचप्रमाणे इथं AC लिहिलंय आणि हे DC इकडे लेफ्ट हँड साइडला डिवायडेड बाय, त्याला राईट हँड साइडला आणलं तर AC ला ते काय होईल मल्टिप्लाइड बाय होईल. इथं करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. ठीक आहे. देअरफॉर BC मल्टिप्लाइड बाय BC काय आलं BC स्क्वेअर आणि AC मल्टिप्लाइड बाय DC ऍज इट इज, AC मल्टिप्लाइड बाय DC. याला आपण स्टेटमेंट देऊया 2. आता नाउ ऍडिंग 1 and 2. नाउ ऍडिंग 1 and 2. हे स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 ऍड करायचे. ऍड करायचं म्हणजे काय, हँड साइड राईट हँड साइड सोबत ऍड करायची, लेफ्ट हँड साइड सोबत ऍड करायची. सो हियर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC मल्टिप्लाइड बाय AD प्लस AC मल्टिप्लाइड बाय DC. सी हियर हे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर घेतलंय आणि त्याचप्रमाणे AC मल्टिप्लाइड बाय AD लिहिलंय प्लस AC मल्टिप्लाइड बाय DC इथं लिहिलंय. देअरफॉर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC दोन्ही मध्ये कॉमन आहे, ह्या साइडला पण कॉमन आहे, इथं पण कॉमन आहे. सो AC कॉमन घेऊयात आपण, इथं मध्ये राहिलं AD प्लस इथलं AC कॉमन आलं बाहेर, इथं मध्ये राहिलं DC. Therefore, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC हे ब्रॅकेट असल्यामुळे इथं मल्टिप्लिकेशन. सी डायग्राम मध्ये काय दिसतंय AD प्लस DC, AD प्लस DC काय दिसतंय आपल्याला AC. सो इथं डायरेक्टली आपण काय लिहू शकतो AC. इथं A डॅश D डॅश C लिहायचं रिझन मध्ये. Therefore, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC मल्टिप्लाइड बाय AC काय आलं AC स्क्वेअर. मग ह्याला आपण असं लिहू शकतो की ही जी राईट हँड साइड लेफ्ट हँड साइडला लिहायची AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे आपण पायथागोरस थेरम प्रूव्ह करू शकतो. खूप सोपा आहे बाळांनो. हा 1-to-1 करस्पॉन्डन्स जर लक्षात राहिला तर इझिली सोप्या पद्धतीने तुम्ही पायथागोरस थेरम सिद्ध करू शकतात. तर आता व्हिडिओ पॉज करा आणि एकतर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. समजल्या नोट डाऊन करून घेतलं तरी कायमचं लक्षात राहतं बाळांनो.
आशा करतोय मी बाळांनो, मी जे काही कॉन्सेप्ट तुम्हाला समजावून सांगतोय ते नक्कीच तुम्हाला समजत असतील आणि तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होतोय असं वाटत असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओजला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओज पोहोचले पाहिजेत आणि त्यांना देखील या व्हिडिओचा, या कॉन्सेप्टचा फायदा झाला पाहिजे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब पण करा. थँक्यू. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय, टेक केअर.